मिशन नवोदय अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण अंतरकाळ गती हा प्रकरण पाहत असताना याच्यामध्ये महत्वाचं एक सूत्र आहे बघा. त्याच सूत्रावर आधारित प्रश्न आपल्याला पाहायचे आहे. ते सूत्र असं आहे, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. म्हणजे एखादं अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर त्या संबंधित वाहनाचा वेग आणि त्याला लागणारा कालावधी वेळ किती लागला या दोघांचा गुणाकार आपण जेव्हा करतो तेव्हाच आपण त्या गाडीनं पार केलेलं अंतर आपण काढू शकतो. या सूत्राचा आपल्याला काय करायचा आहे, वापर या चॅप्टर मध्ये करायचा आहे. मग अंतर बरोबर वेळ गुणिला वेग हा या सूत्राचा वापर आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. ओके, तर पहा, मग अंतर वेळ आणि वेग या बाबतीमध्ये जे एकक आहेत ते एकक आपल्याला एकाच पद्धतीमध्ये नसतील तर ते एकमेकांना रूपांतर करावे लागतात. म्हणजे कसं की अंतर असेल, वेळ असेल आणि वेग हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. यामधल्या यांचं एकक एकाच एककामध्ये असले पाहिजे, म्हणजे एकाच पद्धतीमध्ये असले पाहिजे. आणि ते पद्धतीमध्ये नसतील तर त्याचं रूपांतर आपल्याला एकाच पद्धतीमध्ये करून घ्यावं लागतं. मग आपण अंतराचा जर विचार केला तर अंतराचं मोठं एकक कोणतं आहे, किलोमीटर. अंतराचं मोठं एकक कोणतं आहे, किलोमीटर. आणि अंतराचं लहान एकक कोणतं आहे, मीटर. थोडक्यात आपण पाहायला गेलं तर, है की नाही. मग किलोमीटर आणि मीटर. तसंच वेळेचा जर आपण विचार केला तर वेळेचं तुम्हाला माहित आहे की मोठं एकक कोणतं आहे, तास. वेळेचं एकक मोठं कोणतं आहे, तास. आणि छोटं एकक कोणतं आहे, सेकंद. छोटं एकक कोणतं आहे, सेकंद. तसंच वेगाचं देखील पहा, किलोमीटर प्रति तास हे मोठं एकक आणि मीटर प्रति सेकंद हे छोटं एकक. हे ज्यांचे हे जे एकक आहेत, मोठे एकक आणि छोटं एकक, तिन्ही एकक एकाच पद्धतीत असले पाहिजे. वेगवेगळे असतील तर ते आपल्याला रूपांतरित करून घ्यावे लागतात. मग अंतर, वेळ आणि वेग यांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे तिन्ही एकक एकाच एक पद्धतीमध्ये रूपांतरित करून घ्यावे लागतात. समान एकके आपण खालील पद्धतीत असावेत असं आपल्याला मानलं जातं. आता पहा, तर हे अंतर बरोबर वेळ गुणिला वेग हे जे आहे तर या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. मग समान एकके खालील पद्धतीत असावे असं लिहिलं जातं. समान एकके खालील पद्धतीमध्ये असावे. इकडे पहा, पहिले नंतर लिहा. समान एकके खालील पद्धतीत असावे. असावे, ठीक आहे. समान एकके खालील पद्धतीत असावे, ठीक आहे. जर आपण आता अंतराचा नंतर लिहा, इकडे पहा, अंतराचा जर विचार केला आपण, अंतरचं मोठं एकक कोणतं आहे, किलोमीटर. त्याला किमी लिहिलं चालेल का मी, किलोमीटर. आणि छोटं एकक कोणतं आहे तर मीटर. ओके, किलोमीटर, मीटर. जर आपण वेळेचा विचार केला, वेळ मोठं एकक कोणतं आहे, तास. आणि छोटं एकक कोणतं आहे, सेकंद. आपल्याला हे समजतं ना, ठीक. आणि जर आपण वेगचा विचार केला, वेग वेग कसा असतो, प्रति तासाला असतो. एका तासात गाडी किती किलोमीटर जाते, है ना. मग जर आपण वेग जर याच्यावरून काढा म्हणलं तर किलोमीटर प्रति तास. वेग काय होईल, किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासाला एवढे किलोमीटर, किलोमीटर प्रति तास. आणि जर छोट्या एककामध्ये जर केलं तर मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद. तिरपी रेष म्हणजे याचा अर्थ काय होतो, प्रति. काय होतो, प्रति. ठीक आहे. मग हे तिन्ही एकक एकाच पद्धतीमध्ये असले पाहिजे. जर समजा आपल्याला अंतर काढायचं आहे, अंतर काढायचं तर वेळ आणि वेग हे एका एककामध्ये असले पाहिजेत, तर आपण सरळ अंतर काढू शकतो. किंवा जर आपल्याला अंतर मीटर मध्ये काढायचं असेल तर हे दोन्ही एका एककामध्ये असले पाहिजेत, वेग आणि वेळ. पण जर नसेल तर एकमेकाला आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. समजा एका ठिकाणी आपल्याला असं विचारलं की अंतर दिलंय मीटर मध्ये, अंतर मीटर मध्ये दिलं, वेळ पण सेकंद मध्ये दिला,
तर त्याचा वेग कशामध्ये येतो? मीटर प्रति सेकंद मध्ये वेग काढा म्हणलं तर. आणि जर अंतर किलोमीटर मध्ये दिला, तास वेळेमध्ये, वेळ हा तासामध्ये दिला, तर त्याचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये येईल. म्हणजे तुम्हाला एकाच पद्धतीमध्ये ते तिन्ही एकक असले पाहिजे. एक तर मोठ्या एककामध्ये तरी असले पाहिजेत, किंवा छोट्या एककामध्ये तरी असले पाहिजे, किंवा छोट्या एककामध्ये असले पाहिजे. ओके, लक्षात येते मी काय बोलायला होते? छोट्या एककामध्ये तरी असले पाहिजे. आता हे मोठे एकक आणि छोटे एकक आपण लिहून घेणार आहोत. फक्त समान एकके खालील पद्धतीत असावेत असं सांगितलंय. कारण जर अंतर हे इकडचं मोठ्या एककामध्ये तरी असलं पाहिजे, किंवा छोट्या एककामध्ये असलं पाहिजे. जर नसतील तर त्याचं एकमेकामध्ये आपल्याला रूपांतर करावं लागतं. मोठ्याचं छोट्या एककामध्ये, छोट्या एककाचं मोठ्या एककामध्ये रूपांतर करूनच आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे, चला एवढं लिहून घ्या. झालंय, ठीक आहे. आता बघा, याच सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, हेच सूत्र राहणार आहे आपलं. एकाच सूत्रावर आपण सगळं कॅल्क्युलेशन करणार आहोत. फक्त एक लक्षात घ्या, जे आपल्याला माप देणार आहेत, जे ते एक तर मोठ्या एक पद्धतीत असले पाहिजे, किंवा छोट्या एककात असले पाहिजे. नसतील तर आपल्याला रूपांतर करून घेता येतात. ठीक आहे, मग एक तक्ता काढूया आणि तक्त्यावरून समजून घेऊया. हेच आहे, फक्त ते तुम्हाला समजण्यासाठी. पहा, चला इथं पहा. हा, मोठे एकक छोटे एकक आपल्याला करायचे आहे. बरं, अंतर, वेळ आणि वेग इकडे पहा, नंतर लिहा. मोठे एकक आणि छोटे एकक. मोठे एकक आणि छोटे एकक. आता तुम्हीच सांगायचं हा. अंतरचं मोठं एकक कोणतं? किलोमीटर. ठीक आहे. वेळेचं मोठं एकक कोणतं? तास. तास आहे ना, एक तास म्हणजे किती मिनिटं? 60 मिनिटं. आणि 60 मिनिटं म्हणजे किती सेकंद? 36 सेकंद. कळतं ना तुम्हाला? ठीक आहे. किलोमीटर, तास. मग वेग काय होईल? किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास, किंवा तासी वेग, ताशी, तासाला, किलोमीटर प्रति तास. बघा, अंतराचं मोठं एकक किलोमीटर, वेळेचं मोठं एकक तास, आणि वेगाचं मोठं एकक किलोमीटर प्रति तास. समजलं? हे एकाच पद्धतीत असावं, तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. नसेल तर आपल्याला रूपांतरित करता आलं पाहिजे. पुन्हा छोटे एकक. आता अंतराचं छोटं एकक कोणतं? मीटर. मीटर. ओके. वेळेचं सर्वात छोटं सेकंद, त्याच्यापेक्षा नॅनो सेकंद ते नाही पाहिजे आपल्याला, सध्या तरी सेकंद. हा, मग याला जर वेग काढायचा असेल तर कसा होतो? मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद. ओके, मीटर प्रति सेकंद. ओके, समजते? या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आलं? आता बघा, जर समजा हे एकके एकाच पद्धतीत नसतील तर रूपांतर करून समान करावे लागतात. एकाच पद्धतीत नसतील तर रूपांतरित करून काय करावं लागतं? समान करावे लागत असतात. आणि जेव्हा याच्यामध्ये एक फॅक्टर आहे बघा, तो म्हणजे कोणता? 18/5 याच्यामध्ये येते बघा. कधी 5/18 होते, कधी 18/5. ते आपल्याला पाहायचं आहे. ते का होतं तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्हाला माहित आहे हे याचं रूपांतर मोठ्या पद्धतीत जर असले पाहिजे, किंवा लक्षात आलं का? बघा, हे तक्ता लक्षात ठेवा. मोठे एकक आणि छोटे एकक. लक्षात येते की मी काय बोलायलो ते? आपण अंतर काळ गती या चॅप्टर मध्ये आपलं सूत्र होतं अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. हे तीन घटक महत्वाचे आहेत. याच्यामध्ये दोन कोणते तरी दिले जातात आणि एक आपल्याला काढायला सांगतात. ते मग देत असताना सर्वात महत्वाची बाब ही, की ते जे बाब आपल्याला देणार आहे, अंतर म्हणा, वेळ म्हणा, वेग म्हणा, ते कोणत्यातरी एका पद्धतीत असायला पाहिजे. म्हणजे एक तर मोठ्या एककात तरी असावेत, किंवा छोट्या एककात तरी असावेत. परंतु जर आपल्याला ते करायचे असेल तर आपण एकमेकात रूपांतर देखील आपण करू शकतो. परंतु कॅल्क्युलेशन करत असताना मात्र ते आपल्याला एकाच पद्धतीत आणावे लागतील. जर अंतराचा जर विचार केला तर मोठा एकक किलोमीटर आहे,
वेळेचा जर विचार केला तर मोठा एकक तास आहे आणि वेगाचा जर विचार केला तर मोठा एकक काय किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे. जर आपण छोट्या एककाचा विचार केला अंतराचं छोटं एकक काय मीटर आहे. ओके. त्यानंतर वेळेचं एकक काय आहे सेकंद आणि वेगाचं एकक काय आहे मीटर प्रति सेकंद. ओके. मग आता जर समजा यदा कदाचित याच्यातलं नसेल तर ते आपल्याला काय करावं लागतं रूपांतरित करून घ्यावं लागतं एकाच पद्धतीमध्ये आपल्याला आणावं लागतं. मग ते कशा पद्धतीने आणलं जातं ते आता आपल्याला पाहायचं आहे. चला घ्या प्रकार पहिला याच्यामधला लिहा. प्रकार पहिला लिहा. प्रकार पहिला. प्रकार पहिला लिहा. त्याच्यामध्ये किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास चे रूपांतर हेडिंग द्या किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास चे रूपांतर रूपांतर मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद करताना करताना पहा दिलं आपल्याला किलोमीटर प्रति तास वेग. वेग हा कसा दिला किलोमीटर प्रति तास मध्ये दिला आणि आपल्याला तो कशात रूपांतरित करायचा आहे मीटर प्रति सेकंद मध्ये करताना. मीटर प्रति सेकंद मध्ये करताना. ठीक आहे. मग पहा याच्यात काय केलं जातं ते लिहून घ्या. याच्यामध्ये जर वेग किलोमीटर प्रति तास म्हणजे प्रति तास मध्ये असेल व त्याचे रूपांतर त्याचे रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये मीटर प्रति सेकंद मध्ये करावयाचे असेल सेकंद मध्ये करावयाचे असल्यास करावयाचे असल्यास असल्यास त्यास त्यास 518 गुणावे. 518 गुणावे. त्यास 518 गुणावे. चला लिहून घ्या. कितीने गुणायचं 518 गुणावे. जर किलोमीटर प्रति तास मध्ये वेग जर दिला गेला असेल आणि त्यात तो जर आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये जर आणायचा असेल तर कितीने गुणायचं 518 गुणावे. आता काही जणांना प्रश्न पडला असेल सर 518च का गुणायचं दुसऱ्या संख्या नाहीत का असं वाटू शकतं की नाही आपल्याला. साहजिकच आहे. आपल्याला वाटू शकतं की तुम्ही म्हणता ठीक आहे किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचंय मान्य आहे कारण आपल्याला एकाच पद्धतीमध्ये आणावं लागत असतं. मग किलोमीटर प्रति तास हा जो वेग दिलाय त्याचं जर मला किंवा आपल्याला सर्वांना मीटर प्रति सेकंद मध्ये त्याचं जर रूपांतर करायचंय वेगाचं तर कितीनं गुणायचं आपल्याला याला 518. मग 518च का गुणायचं तेही आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. तेही आपल्याला काय माहित असलं पाहिजे माहित असलं पाहिजे. माहित असलं पाहिजे की नाही. पहा मग पाहूया. चला इकडे पहा हे एवढं लिहिलं का सर्वांनी. चला हे लिहून घ्या आणि 518 का गुणायचं त्याचं कारणही समजून घेऊया आपण. चला इकडे पहा आता का 518 गुणलं जातं त्याचं कारण आपल्याला इथं मी लिहून देतो तुम्हाला. पहा किलोमीटर प्रति तास. आता मला सांगा किलोमीटर प्रति तास म्हणजे किलोमीटर भागिले तास असं लिहिलं चालेल का नाही. हा बघा किलोमीटर प्रति तास म्हणजे किलोमीटर प्रति तास म्हणजेच याचा अर्थ होतो किमी भागिले तास. कळतं ना किलोमीटर भागिले तास. आता मला सांगा तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर रे. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर
1000 हा बघा, किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मला कशात करायचं, मीटर प्रति सेकंद मध्ये. मग आता किलोमीटरचं रूपांतर कशामध्ये करायचंय मला, मीटर प्रति सेकंद. काय अडचण आहे का कोणाला, नाही, मीटर प्रति सेकंद मध्ये. ठीक आहे, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये आणि तासाचं रूपांतर सेकंदामध्ये. ठीक आहे, मग मला सांगा 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर. आपल्याला सर्वांना माहित आहे की 1 किलोमीटर, 1 किमी म्हणजेच 1000 मीटर. ओके, काही अडचण कोणाला नाही. 1 तास म्हणजे किती सेकंद हो, 3600 सेकंद. माहिती आहे ना आपल्याला, एका मिनिटात किती सेकंद असतात, 60 सेकंद. आणि एका तासात मिनिटं किती असतात, 60 मिनिटं. 60 × 60 म्हणजे किती, 3600. एका तासात सेकंद किती राहतात, 3600. 3600 सेकंद. 3600 सेकंद. कळतं का मी काय बोलायलो ते. एका तासामध्ये किती सेकंद असतात, 3600. आणि 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर. मग आता मी लिहितो, 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. 1000 भागिले 1 तास म्हणजे किती सेकंद, 3600. कारण मीटर प्रति सेकंद करायला आपण 3600. मग आता याला कॅल्क्युलेशन करा. आता अंशातले 2 शून्य कटले, छेदातले 2 शून्य कटले, कोण्या संख्येने भाग बसेल याला, 2 भाग बसेल. बेपंचे 10, बेक बे, एक उरला 16 झाले, बेआठी 16. म्हणजेच काय आलं, 5/18. म्हणूनच आपण किलोमीटर प्रति तास रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करताना कितीनं गुणायचं, 5/18 गुणायचं. हे कोणाला कळलं तेच सांगा मला. कारण यामध्ये 5/18 येणारच. मग 5/18 का, तेही आपल्याला कळालं पाहिजे. का 5/18 आलं, कळालं ना तुम्हाला, की आपल्याला किलोमीटर प्रति तासचं रूपांतर, त्या वेगाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करत असताना आपण कितीने गुणायलो, 5/18. मग 5/18 का, त्याचं कारण आपल्याला माहित आहे. किलोमीटर प्रति तासचं जर रूपांतर आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करायचंय, तर 1 किलोमीटर मी पकडलं. 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. आणि एका तासामध्ये सेकंद किती असतात, 3600. ते कसे, एका तासामध्ये मिनिटं असतात 60, एका मिनिटामध्ये असतात सेकंद 60. 60 × 60 म्हणजे 3600. म्हणून मी या ठिकाणी 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 0 0 कटले, उरले 10/36. त्याला 2 भाग दिला, बेपंचे 10 आणि बे18 36. 18×2 = 36. म्हणजे उत्तर किती आलं, 5/18. म्हणून त्या संख्येला जर आपल्याला किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल, तर आपण कितीने गुणतो, 5/18. चला, मग तुमच्या लक्षात आलं असेल, किलोमीटर प्रति तासचे रूपांतर जर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर किती गुणायचं, 5/18. तर 5/18 का गुणायचं, त्याचं कारणही कळालं आपल्याला. कारण 1 किलोमीटर मध्ये म्हणजेच किती, 1000 मीटर. 1000ला 3600 सेकंदानं भागितलं, त्याचं रूपांतर किती येते, 5/18 मध्ये. ठीक आहे, म्हणून 5/18 याला काय करायचं, गुणायचं. चला मग आता प्रश्न घ्या याच्यावरचे. रूपांतर करायचं ना आपल्याला, किलोमीटर प्रति तासचं कशामध्ये रूपांतर करायचं, मीटर प्रति सेकंद मध्ये. चला घ्या पहिला प्रश्न. घ्या, 36 किलोमीटर प्रति तास. 36 किलोमीटर प्रति तास म्हणजे 36 किलोमीटर प्रति तास म्हणजे 36 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय, किती मीटर प्रति सेकंद होय. किती मीटर प्रति सेकंद होय. पा 36 किलोमीटर प्रति तास. इकडे पाहिजे पा, किती न गुणायचं रे, बघा कशाचं रूपांतर कशात करायचं सांगा. कशात दिलंय आपल्याला, किलोमीटर प्रति तास. कशात करायचंय, मीटर प्रति सेकंद मध्ये. कशात करायचंय, मीटर प्रति सेकंद. मग किती न गुणायचं, गुणिले 5/18. गुणिले 5/18. मग पहा, इथं काही नाही म्हणजे काय असतं रे, 1. 18 × 1 = 18. 18×2 = 36. 18×2 = 36 म्हणजे 5×2 = 10 मीटर प्रति
सेकंद झालं. 10 मीटर प्रति सेकंद. कोणाकोणाला समजलंय? समजलं का? 2 गुणिले 5 केलेलं कळालं का? मी डायरेक्ट लिहिलं. 10 मीटर प्रति सेकंद. हा चला. मग जर किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर कितीने गुणायचं? 518ने गुणायचं. समजलं का? कोणाकोणाला समजलंय? किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर जर मीटर प्रति सेकंद मध्ये आपल्याला करायचं असेल तर कितीने गुणायचं? 518. समजलं? चला, कोणाकोणा झालं? या पुढचा. पुढचा प्रश्न, प्रश्न दुसरा. 288 किलोमीटर प्रति तास. किमी म्हणजेच किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय? किती मीटर प्रति सेकंद होय? किती मीटर प्रति सेकंद होय? हा पा 288 किलोमीटर प्रति तास वेग कसा आहे त्या गाडीचा, त्या बसचा किंवा कोणत्याही वाहनाचा असो. एका तासाला किती किलोमीटर जाते? ती 288. त्याचं रूपांतर मग तासाला एवढी जाते तर सेकंदाला किती किलोमीटर किंवा किती मीटर जाईल असं विचारलं. मग किती मीटर प्रति सेकंद आपल्याला काढायचंय. मग किलोमीटर प्रति तासचं रूपांतर जर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर कितीने गुणायचं? 5/18 गुणायचं. म्हणजे 288 गुणिले 5/18. ओके, 18 भाग द्या. 18 एक 18, 18 एक 18, उरले किती रे? 10 उरले, 108 झाले. 18 सक 108 म्हणजे 16 गुणिले 5, मग 16 पंचे 80 मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद म्हणजे एका सेकंदाला किती मीटर जाते ती गाडी? 80 मीटर जाते. एका सेकंदात किती मीटर जाते? 80 मीटर जाते. कोणाकोणा चालतं? प्रति सेकंद म्हणजे तिरपी रेष द्या. प्रति प्रति या शब्दाचा अर्थ होतो तिरपी रेष. हा भागिले प्रति म्हणजे या ठिकाणी तिरपी रेष मध्ये किंवा ना कसा समजतंय का? या ठिकाणी तिरपी रेषला प्रति म्हणतात. प्रति म्हणजे या ठिकाणी समजा भागिले असा समजा अर्थ घ्या त्याचा. ठीक आहे, कोणाकोणाला समजलं? कळालं का? किलो चला, झालंय का? घ्या पुढचा प्रश्न. समजलं रूपांतर? कोणाकोणाला समजलं? घ्या पुढचा प्रश्न घ्या. सोपा आहे, याच्यात काही अडचण नाही. घ्या तिसरा. चला पुढचा प्रश्न घ्या. घ्या 144 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास म्हणजे म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय? काय? किती मीटर प्रति सेकंद? हा, मीटर प्रति सेकंद असं म्हणा. किती मीटर प्रति सेकंद होय? किती मीटर प्रति सेकंद होय? 40 मीटर प्रति सेकंद आलं का? व्हेरी गुड. चला बा, दिलंय आपल्याला किलोमीटर प्रति तास मध्ये. करायचं कशामध्ये रे? कशात करायचं रूपांतर? मीटर प्रति सेकंद मध्ये. म्हणून याला किती गुणायचं? 518ने.
144 गुणिले 5/18. मग पहा 18 8 144. 18 1 18, 18 8 144 म्हणजे 8 गुणिले 5. 8 पंचे 40 मीटर प्रति सेकंद. असं लिहिलं चालेल का? मी ऑब्लिक से लिहिलं चालेल? मी से मीन्स मीटर प्रति सेकंद. काय अडचण कोणाला? ठीक आहे, समजलं मग तुम्हाला? किलोमीटर प्रति तासचं रूपांतर जर मीटर प्रति सेकंद मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर या पद्धतीने करावं. ठीक आहे, बस झालं ना? काय घेऊ प्रश्न अजून? ठीक आहे, एक घ्या. चला घ्या, एक घ्या. चौथा घ्या. लिहा त्याच्यामध्ये 54 किलोमीटर प्रति तास. 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे म्हणजे किती मीटर प्रति सेकंद होय? किती मीटर प्रति सेकंद होय? किती मीटर प्रति सेकंद होय असं विचारलंय आपल्याला. मग पहा, जर आपल्याला किलोमीटर प्रति तासचं रूपांतर, त्या वेगाचं रूपांतर जर मीटर प्रति सेकंद मध्ये आपल्याला करायचं असेल तर कितीने गुणायचं? 5/18 गुणायचं. मग पहा 54 गुणिले 5/18. 18 1 18, 8 2 18 त्रिक 54 म्हणजेच उरलं किती? 3 गुणिले 5 म्हणजे 15 मीटर प्रति सेकंद. 15 मीटर प्रति सेकंद. मग तुमच्या लक्षात आलं असेल की जर किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला कितीने गुणायचंय? 5/18 गुणावं. ठीक आहे, ठीक आहे, समजलं का? पण याच्या उलट समजा प्रकार दुसरा, याच्या उलट मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये करताना त्याच्या उलट करायचं. किती गुणायचं? 18/5 ने. चला लिहा प्रकार दुसरा. लिहा प्रकार दुसरा. प्रकार दुसरा लिहा. मीटर प्रति सेकंद, मीटर प्रति सेकंद चे रूपांतर, चे रूपांतर किलोमीटर प्रति तास करताना, किलोमीटर प्रति तास मध्ये, किलोमीटर प्रति तास मध्ये करताना मध्ये करताना किलोमीटर प्रति तास मध्ये करताना पहा, मीटर प्रति सेकंदचं रूपांतर कशात करायचं? आता किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतरित करताना काय केलं जातं पहा. लिहा मीटर प्रति सेकंद या वेगाचे लिहा, त्याच्यामध्ये लिहा मीटर प्रति सेकंद या मीटर प्रति सेकंद, मीटर प्रति सेकंद या वेगाच्या एककाचे, या वेगाच्या एककाचे, एककाचे रूपांतर, रूपांतर किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तास, किलोमीटर प्रति तासचं रूपांतर या वेगाचं एककाचं रूपांतर, वेगाच्या एककाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये आपण केलं असतो तर कितीने गुणले असतं आपण? 5/18. पण याच्या उलट जर करायचंय, मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये जर करायचं असेल तर गुणिले किती करायचं? 18/5, त्याच्या उलट. ठीक आहे, चला प्रश्न घ्या. झालं काय सर्वांचं? चला घ्या, घ्या पहिला प्रश्न. 20
प्रति सॉरी 20 मीटर प्रति सेकंद लिहा पहिला प्रश्न. 20 मीटर प्रति सेकंद म्हणजे एका सेकंदाला ती गाडी, त्या गाडीचा वेग 20 मीटर प्रति सेकंद आहे. एका सेकंदाला मीटर प्रति सेकंद म्हणजे काय, एका सेकंदाला 20 मीटर जाते ती गाडी. एका सेकंदाला किती मीटर जाते, 20 मीटर जाते. म्हणजे किती किलोमीटर प्रति तास, किती किलोमीटर प्रति तास होय. हा एकक महत्वाचं आहे, याचं एकक लिहायचं. हा पहा, आपल्याला आता पहा इकडे लक्ष द्या. 20 मीटर प्रति सेकंद दिलंय. 20 मीटर प्रति सेकंदचं रूपांतर कशात करायचंय, किलोमीटर प्रति तास. म्हणून याला किती गुणायचं, 18/5 म्हणजे 20 गुणिले 18/5. 5 × 5 5 चोक 20. मग 4 गुणिले 18, 18 चोक 72 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ती गाडीचा, त्या गाडीचा वेग किती किलोमीटर असेल तासाला, 72 किलोमीटर. जर ती गाडी एका सेकंदाला 20 मीटर जाते, तर तीच गाडी एका तासाला किती किलोमीटर जाते, 72 किलोमीटर जाते. असा अर्थ होतो त्याचा. चला लिहून घ्या, कोणाकोणाला समजलं हात वर करा. हा लक्षात राहील. मग मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर जर किलोमीटर प्रति तासामध्ये जर करायचं असेल तर याला किती गुणायचं, 18/5. 18/5. आणि किलोमीटर प्रति तास, आणि किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंद मध्ये करताना 5/18 ने गुणावे. समजतं ना. घ्या पुढचा प्रश्न. थोडक्यात आहे. चला प्रश्न लिहा. 150 मीटर प्रति सेकंद, 150 मीटर प्रति सेकंद, मीटर प्रति सेकंद म्हणजे किती किलोमीटर प्रति तास, किती किलोमीटर प्रति तास होय. म्हणजे ती जी गाडी आहे कोणती असो, ती सेकंदाला किती मीटर जाते रे, 150. सेकंदाला किती मीटर जाते, 150. तर ती तासाला किती किलोमीटर जाईल, 540 जाईल का. ओके, स्पीड चांगली मोठी स्पीड आहे तिची, आहे की नाही. हा तिच्या गाडीचा वेग सेकंदाला 150 मीटर अशी जाते ती गाडी. तर आपल्याला मीटर प्रति सेकंदचं रूपांतर कशामध्ये करायचंय, किलोमीटर प्रति तास. म्हणून याला कितीने गुणायचं, 18/5 ने. 18/5 ने. 5 × 5 5 त्रिक 15 आणि शून्यला 0. म्हणजे 30 गुणिले 18, 18 त्रिक 54 आणि शून्यला 0. म्हणजे किती आलं, 540 किलोमीटर प्रति तास. 540 किलोमीटर प्रति तास. समजलं का, लक्षात आलं. 540 किलोमीटर प्रति तास. कोणाकोणाला समजलं, आलतं. हा म्हणजे ती गाडी किंवा ती जी वाहन असेल ते एका सेकंदामध्ये जर 150 मीटर जात असेल तर ते एका तासामध्ये किती किलोमीटर जातं, 540 किलोमीटर जातं. असा अर्थ होतो त्याचा. समजलं, कोणाकोणाला समजलं. घेऊ पुढचा प्रश्न. ठीक आहे घ्या तिसरा प्रश्न. घ्या तिसरा प्रश्न. प्रश्न असा आहे, 55 मीटर प्रति सेकंद, 55 मीटर प्रति सेकंद म्हणजे किती किलोमीटर प्रति तास होय. बर बर, किती किलोमीटर प्रति तास होय. किती किलोमीटर प्रति तास होय, आलं का, आलं का रे अविनाश, किती आलं. व्हेरी गुड. चला 55 मीटर प्रति सेकंद आहे ना. कशात दिलं रे, मीटर प्रति सेकंद मध्ये. कशात दिलं, मीटर प्रति सेकंद मध्ये दिलं, बरोबर आहे.
आणि कशात रूपांतर करायचं आपल्याला? किलोमीटर प्रति तास. मग किती गुणायचं? 18/5 म्हणून. 55 गुणिले 18/5. ओके. 5 1 5, 5 1 5 गुणिले 11 गुणिले 18. 11 गुणिले 18. ठीक आहे. गुणाकार करू. 11 8 88. उरले किती? 8. परत 11 1 11, 11 8 19. 198 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ती जी गाडी आहे ती एका तासामध्ये किती किलोमीटर जाईल? 198 किलोमीटर जाईल. 198 किलोमीटर जाईल, है ना. याला असं बी लिहिता येतं. प्रश्न जर असा विचारला असता तुम्हाला की एक बस सेकंदाला 55 मीटर जाते, असा जर प्रश्न विचारला तुम्हाला, हाच प्रश्न बदलून पण विचारता येतो की एक बस एका सेकंदाला 55 मीटर जाते, ती एका तासात किती किलोमीटर जाईल? तर तुम्ही सरळ सरळ काय करणार? मीटर प्रति सेकंद मध्ये दिलंय 55 मीटर, एका सेकंदाला 55 म्हणजे 55 मीटर प्रति सेकंद. तर तासाला म्हणलं तर किती गुणणार तुम्ही? 18/5 ने. म्हणजे ती किती किलोमीटर जाईल? 198 किलोमीटर जाईल तासाला ती. ठीक आहे. तसा प्रश्न विचारू का मग एक चौथा? म्हणजे तुमच्या लक्षात आला. असं जर विचारला फिरून तर त्याच पद्धतीने काढायचंय. घ्या प्रश्न, घ्या. आलं का उत्तर तुमचं सर्वांचं? कोणाकोणाचं आला हात वर करा. व्हेरी गुड. चला घ्या, चौथा प्रश्न घ्या. लिहा. एक कार एका सेकंदाला एका सेकंदाला एका सेकंदाला 65 मीटर जाते. 65 मीटर जाते. तर तर तिचा ताशी वेग किती? ताशी वेग, ताशी म्हणजे काय रे? तासाला वेग किती? हा, समजतं का? 234 किलोमीटर प्रति तास असं आलं का? हा. पहा आता मग प्रश्न बघा कसा विचारलाय. फिरून विचारला की नाही? विचारला की नाही बघा. एका सेकंदाला म्हणजे प्रति सेकंदाला, एका सेकंदाला म्हणजे प्रति सेकंदाला किती मीटर जाते रे ती? 65 मीटर जाते, बरोबर. तर तिचा काय म्हणलाय त्यांनी? ताशी. ताशी म्हणजे किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास वेग किती असं विचारलं. या प्रश्नाला मुद्दा मी तसं करून विचारलं. तर दिलाय मीटर प्रति सेकंद मध्ये आणि करायचं कशात? किलोमीटर प्रति तासामध्ये. तर तुम्ही सरळ सरळ या मीटर प्रति सेकंदला किती गुणणार? 18/5 गुणणार. 65 गुणिले 18/5. 5 न गुणा. 5 न भाग द्या. 5 1 5, 1 उरला 15 झाले. 5 3 15 म्हणजे 13 गुणिले 18. ओके. 13 न गुणा. 13 14 हातच्याले 10 आणि 13 1 13 10 23. 234 किलोमीटर प्रति तास. वेग विचारा ना. वेग कसा असतो? किलोमीटर प्रति तासामध्ये असा असतो वेग. अंतर म्हणलं असतो तर किलोमीटर म्हणलं असतो आपण, आणि वेग विचारला तर किलोमीटर प्रति तास. कोणाकोणाला समजलं? आलतं. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही प्रकार समजले. जर किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं तर गुणिले 5/18. आणि मीटर प्रति सेकंदचं रूपांतर जर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं असेल तर गुणिले 18/5. समजलं का? कोणाकोणाला समजलंय हात वर करा. समजते का? ठीक आहे. चला मग आपण पुढे जाऊया. आपण कोणाकोणाला समजलंय हात वर करा. वेग काढायचा आपल्याला. तुम्हाला आता अंतर दिलं जाईल, वेळ दिला जाईल आणि काय काढायचं तुम्हाला? वेग. सूत्र माहिती आहे ना? अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. एकच सूत्र आहे आपलं. एकाच सूत्राच्या आधारावर आपल्याला सगळ्या प्रकारचे गणित सोडवायचे आहेत. ठीक आहे. आणि वेग कसा काढायचा आहे? किलोमीटर प्रति तासात काढायचा आहे मोठ्या एककामध्ये. मग मोठ्या एककात विचारलाय
तर अंतर बी किलोमीटर मध्ये असलं पाहिजे आणि वेळ पण कशामध्ये असला पाहिजे, तासामध्ये असला पाहिजे. ठीक आहे, चला घेऊ मग आता. चला प्रश्न पहिला, वेग काढायचा पण तो पण तासामध्ये काढायचा आहे, किलोमीटर प्रति तासामध्ये. घ्या पहिला प्रश्न, घ्या. एक बस 8 तासात, एक बस 8 तासात, 8 तासात 88 किलोमीटर जाते, 88 किलोमीटर जाते. तर तर बसचा ताशी वेग किती? तर बसचा ताशी वेग किती? ताशी वेग किती? चला पहिला प्रश्न समजून घ्यावा आणि पुढचा प्रश्न तुम्हीच करणार. ठीक आहे, तर बसचा ताशी वेग किती असा विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे, पहा एक बस किती तासात जाते रे? 8 तासात किती किलोमीटर जाते? 88 किलोमीटर जाते. आणि ताशी वेग विचारला. बघा तिन्ही ज्या गोष्टी दिल्या त्या मोठ्या एककात दिलेल्या आहेत की नाहीत मला सांगा पहिलं. पहा वेळ कसा दिला? 8 तास, मोठं एकक. किलोमीटर अंतर दिलं किलोमीटर मध्ये, मोठं एकक. आणि काढायचं देखील ताशी वेग म्हणजे मोठं एकक. रूपांतर करायची गरज आहे का? गुणिले 518 करायची गरज आहे का? नाही. मग सूत्र आपलं बघा, सगळं एकाच पद्धतीमध्ये दिलेलं आहे. मोठ्या एककात दिलं ना सर्व. मला सांगा वेळ सेकंदात दिली का? कशात दिली? तासात, मोठं एकक. अंतर मीटर मध्ये दिलं का किलोमीटर मध्ये? मोठ्या एककात. आणि वेग पण विचारला कसा? मोठ्या एककात, किलोमीटर प्रति तासातच. म्हणजेच आपल्याला गुणिले 518 करायची गरज नाही. सूत्र आपण वापरणार पहा. हा पहिलं काय काय दिलं बघूया आपण. 8 तास वेळ किती दिलाय? 8 तास, मोठं एकक, नो प्रॉब्लेम, काही डाऊट नाही. ठीक आहे, अंतर किती दिलंय? 88 किलोमीटर. अंतर दिले आपल्याला 88 किलोमीटर, ते पण मोठं एकक. आणि विचारलं पण मोठ्या एककातच वेग. वेग विचारलाय, कसा विचारलाय? ताशी वेग. ताशी म्हणजे तासाला, प्रति तासाला, किलोमीटर प्रति तास. मग ताशी वेग काढायचा पण तो बी कशात काढायचा आहे? किलोमीटर प्रति तासामध्ये. म्हणजेच गुणिले 518 करायची गरज नाही सूत्रामध्ये. ठीक आहे, मग आपलं सूत्र अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. वेळ गुणिला वेग. काही अडचण कोणाला नाही. आता जे जे दिलं ते टाकूया सूत्रामध्ये. ठीक आहे, पण आता गुणिले 518 करायची गरज आहे का? नाही. का नाही? कारण तिन्ही जे एकक आहेत ते मोठे एकक आहेत, म्हणून वेगवेगळे एकक नाही, म्हणून बदल करायची गरज नाही, म्हणून गुणिले 518 करायची गरज नाही. मग आता मला सांगा अंतर किती दिलंय? 88. वेग आपल्याला काढायचा आहे. वेग आपल्याला काढायचा, सॉरी वेळ दिला ना, हा वेळ दिला आपला किती? 8 तास. वेग आपल्याला काढायचा. ठीक आहे, मग हे संख्या एका बाजूला घेऊ म्हणजे वेग बरोबर होईल. 8 तिकडे गुणाकारात इकडे गेले तर कशात जाईल? भागाकारात. 88 भागिले 8 बरोबर किती राहील तिकडे? वेग. मग 8 1 8, 8 1 8, 8 1 8 म्हणजे वेग बरोबर, वेग किती? 11 किलोमीटर प्रति तास. वेग कसा असतो? प्रति तासात असतो. म्हणजे या गाडीचा वेग किती असेल तासाला? 11 किलोमीटर. कोणा कोणाला हा प्रश्न समजला? प्रश्न दुसरा लिहा. 2814 किलोमीटर, 2814 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी, अंतर पार करण्यासाठी अंतर पार करण्यासाठी 2814 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 14 तास लागतात. 14 तास लागतात.
तर तर त्या बसचा त्या बसचा ताशी वेग किती? ताशी वेग किती? त्या बसचा ताशी वेग किती असं विचारलंय. आता मला सांगा, मी जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, अंतर मोठ्या एककात दिलं का छोट्या एककामध्ये? किलोमीटर मध्ये, मोठ्या एककात, नो प्रॉब्लेम. वेळ जो दिलाय मोठ्या एककात दिला का छोट्या एककामध्ये? मोठ्या एककात. आणि वेग पण मोठ्या एककात विचारला म्हणून गुणिले 518 करायची गरज नाही. मग सूत्र आपलं जे जे दिलं ते मांडूया. आपल्याला काय काय दिलं बघा. अंतर दिलंय. अंतर किती दिलंय? 2814 किलोमीटर अंतर दिलंय. त्यानंतर लागणारा वेळ किती? 14 तास वेळ दिलाय, 14 तास. आणि आपल्याला ताशी वेग विचारला. वेग वेग विचारला. तो वेग कशामध्ये विचारला? तासामध्ये. म्हणून याला आपण प्रश्नार्थक चिन्ह किलोमीटर प्रति तास असं लिहूया. किलोमीटर प्रति तास. ओके. मग सूत्र आपलं अंतर बरोबर वेळ गुणिला वेग गुणिले 518 करावं लागत नाही का? त्याचं कारण असं आहे, तर आपल्याला ऑलरेडी ते सगळे एकाच पद्धतीमध्ये दिलेले आहेत आणि काढायचे त्यात. अंतर दिले 2814 किलोमीटर, वेळ दिलाय 14 तास, गुणिले वेग काढायचा आहे. मग हे संख्या संख्या एका बाजूला नेऊया. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जर मी 14 नेले, इकडे गुणाकार आहेत ते बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले तर छेदामध्ये म्हणजे भागाकारामध्ये जातील. 2814 भागिले 14 बरोबर वेग. मग 14 भाग द्या. 14 1 14, 14 2 28. 14 ने 1 ला भाग असतो का? नाही. म्हणून शून्याचा भाग. आणि 14 1 14 म्हणजे वेग जो आला 201 किलोमीटर प्रति तास. 201 किलोमीटर प्रति तास. 201 किलोमीटर प्रति तास. कोणाकोणाचं आलतं, कोणाकोणाला समजलंय हात वर करा. 201 किलोमीटर प्रति तास. कळालं तुम्हाला? आलत. चल, एकक लिहायच्या. पूर्ण लिहायचं. 201 किलोमीटर प्रति तास चौकोनामध्ये टाकण्याची सवय लावा उत्तराला. चला लिहून घ्या व्यवस्थित, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी. चला पहा, प्रश्न लिहा. 320 किलोमीटर अंतर पार करण्यास 320 किलोमीटर, किमी म्हणजे काय रे? किलोमीटर. हा, किलोमीटर अंतर पार करण्यास 320 किलोमीटर अंतर पार करण्यास 5 तास लागतात. 5 तास लागतात. 5 तास लागतात तर 5 तास लागतात तर त्या त्या कारचा ताशी वेग किती? ताशी वेग किती? किती आला? 64 किलोमीटर प्रति तास. आलं का तुमचं? हा, नुसतं 64 नाही म्हणायचं, तर 64 किलोमीटर प्रति तास. ओके. बर, जे असेल ते ठीक आहे. हा, सांग पार्थ, सांग. माईक चालू कर पार्थ. प्रश्न वाच. 320 किलोमीटर अंतर पार करण्यास 5 तास लागतात तर त्या कारचा ताशी वेग किती? बर,
किती अंतर आहे, अंतर किती दिलंय? 320 किलोमीटर. छोट्या एककात दिले का मोठ्या एककात? मोठ्या एक वेळ कसा दिलाय? 5 तास. ते पण कोण्या एककामध्ये? तास. मोठ्या एककामध्ये. आणि मोठ- आपल्याला वेग पण काढायचा आहे मोठ्या एककामध्ये. म्हणजे सूत्रामध्ये गुणिले 518 येणार नाही. ठीक आहे, मग सूत्र काय आपल्याला काय काय दिलं नाही. ते लिहून घेऊया. अंतर किती दिलंय? 320 किलोमीटर. एक मिनिट हा. लाईट गेली असल्या कारणामुळं पॅनल बंद झाला. तर तिसरा हे सर प्रश्न आहे सर. सांग. 320 किलोमीटर अंतर किलोमीटर अंतर पार करण्यास पार करण्यास 5 तास लागतात. 5 तास लागतात. तर तर त्या तर त्या कारचा ताशी वेग किती? बर त्या कारचा ताशी वेग किती? ठीक आहे. आपल्याला सगळं हे एका पद्धतीमध्ये आहे है ना. एकाच एककामध्ये आहे, एकाच एककाच्या पद्धतीमध्ये. म्हणजे मोठ्या एककामध्ये दिलेले सगळेच है ना. हो सर. 300 किलोमीटर अंतर आहे जे मोठ्या एककात आहे. वेळ बी 5 तास मोठ्या एककात आहे. आणि आपल्याला वेग पण मोठ्या एककात काढायचा आहे. अंतर दिलंय 320 किलोमीटर. 320 किमी एकाच पद्धतीमध्ये. वेळ दिलाय 5 तास. 5 तास. आणि आपल्याला काय काढायचं आहे? वेग काढायचा आहे. काय काढायचा आहे? वेग काढायचा. एक तो पण किलोमीटर प्रति तासामध्ये. किलोमीटर किलोमीटर प्रति. प्रति तास. ओके. सूत्र सांग आपलं अंतर बरोबर. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. वेग हा. अंतर किती दिलंय? 300. 320. वेळ किती दिलाय? 5 गुणिला 5. वेग. हा, मग हे 5 जे आहेत संख्या एका बाजूला नेऊया. 5 इकडे गुणाकारात आहेत, तर तिकडे गेलं तर पक्षांतर केलं तर भागाकारात जातील. भागाकारात जाते. म्हणजे 320 भागिले 5 बरोबर वेग. वेग. मग काटाकाटी करता येईल. हो सर. 5 एक 5, 5 × 30. उरले 2, 20 झाले. हा, 5 चोक 20 चोक. वेग बरोबर 64 किलोमीटर प्रति किलोमीटर तास. प्रति तास. म्हणजे एका तासाला ती कार किती किलोमीटर जाईल? 64 किलोमीटर किलोमीटर जाईल. प्रति. आणि तिचा वेग 64 किलोमीटर प्रति तास आहे. समजलं का? हो सर. ओके, व्हेरी गुड. चला, कोणा चालतं रे हे? 64 किलोमीटर प्रति तास. चला, समजला का प्रकार मग हा? म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकाच पद्धतीमध्ये सगळं दिलं होतं. म्हणजे किलोमीटर असेल, म्हणजे अंतर असेल, किंवा वेळ असेल, किंवा वेग. म्हणजे एकाच पद्धती, म्हणजे मोठ्या एककामध्ये दिलं होतं. पण जर यदा कदाचित येथातलं एखादं जर वेगळ्या पद्धतीत आलं, म्हणजे छोट्या एककात आल्यावर वर काय करावं लागतं ते आपल्याला आता पाहायचं आहे. सोपा आहे ना प्रश्न हा? कारण अंतर किलोमीटर मध्ये दिलं मोठ्या एककात, वेळ तासात मोठ्या एककात, आणि वेग पण काढायचा आपल्याला किलोमीटर प्रति तास. म्हणून या ठिकाणी कोणतंच काही रूपांतर करायची गरज नाही. सरळ सरळ आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. याला गुणिले 518 करायची गरज नाहीये. ठीक आहे. चला, तर मग आता पुढचा प्रकार पाहूया. प्रकार कितवा? चौथा. लिहा या प्रकार चौथा. चला घ्या प्रकार चौथा. प्रकार 4 कंसातल्या वेग काढणे. वेग काढणे पण कशामध्ये? वेग या ठिकाणी देखील किलोमीटर प्रति तासात काढायचा आहे. किलोमीटर प्रति तासामध्येच काढायचा आहे. वेग कशात काढायचा? त्याच्यातच, पण माप मात्र आता वेगवेगळे दिलेले असतील. घ्या, वेगच काढायचा आणि तो पण किलोमीटर प्रति तासामध्येच काढायचा.
मात्र आता माप पहा कशी दिलीत ते आता आपल्याला पाहायचे. चला घेऊया प्रश्न. पहा पहिला. एक बस लिहा. लिहा पहिला प्रश्न. एक बस 10 सेकंदात 10 सेकंदात एक बस 10 सेकंदात 800 मीटर जाते. किती मीटर जाते? 800 मीटर जाते. एक बस 10 सेकंदात किती मीटर जाते रे? 800 मीटर जाते. तर त्या बसचा तर त्या बसचा तर त्या बसचा ताशी वेग किती? पहा आता इथं लक्षात येते तुम्हाला नेमकं काय व्हायला ते. बदल कळाला का तुम्हाला? ताशी वेग किती. कोणाला बदल समजला? नेमकं प्रश्नात बदल काय कळाला का तुम्हाला? कोणाकोणाला समजला? काय बदल आहे सांगा. समजलं समजला. असा अर्थ तुम्हाला हा प्रश्न समजला. बघा पण बदल काय होतो तो आपल्याला समजणं गरजेचं आहे. इकडे बघा आपल्याला वेळ आणि अंतर हे छोट्या एककात दिलंय. दिसते का? वेळ बघा किती वेळ दिला रे? वेळ किती आहे? 10 सेकंद. मोठ्या एककात आहे का छोट्या एककात? छोट्या एककामध्ये. ओके. अंतर किती म्हणते? 800 मीटर. छोट्या एककात दिलं का मोठ्या एककात? छोट्या एककात. म्हणजे दोन्ही दिले छोट्या एककात. परंतु वेग कसा विचारला? ताशी. हा मोठ्या एककात विचारलेला आहे. हे समजलं का? एवढं समजतं का तुम्हाला? पहा त्या बसचा ताशी वेग काढायचा आहे, किलोमीटर प्रति तास काढायचा आहे. परंतु जे आपल्याला बाकीच्या गोष्टी दिल्या अंतर आणि वेळ हा छोट्या एककामध्ये दिलेलं आहे. मग जेव्हा असं असतं तेव्हा म्हणजेच 2 एका याच्यात आणि तिसरं दुसऱ्या याच्यात काढा म्हणलं तेव्हा गुणिले काय करायचं? 5/18 करायचं. सूत्रामध्ये गुणिले काय करायचं? 5/18. मी बोललेलो कोणाकोणाला समजायलं. केव्हा गुणिले 5/18 करायचं? जर 3 एककापैकी एखादं एकक जर छोट्या एककात असेल किंवा मोठ्या एककात असेल. 2 दिले छोट्या एककात, 1 दिलं मोठ्या एककात, तर गुणिले 5/18. कळतं का? म्हणजे तिन्ही एका एककात असेल तर गुणिले 5/18 करायचं का? नाही. परंतु वेगवेगळ्या याच्यात जर दिले गेलेले असतील तर गुणिले 5/18 करा. समजलं का? मग पहा आता मला काय काय दिलं ते लिहून घेतो मी. हा बघा वेळ किती दिलाय सांगा. वेळ दिलाय 10 सेकंद. लिहू नका, पहा इकडं. वेळ दिला 10 सेकंद. अंतर किती दिलं? 800 मीटर. ते पण छोट्या एककामध्ये 800 मीटर. परंतु मला वेग काढायचा आहे ताशी वेग म्हणजेच किलोमीटर प्रति तास. ताशी म्हणजे काय? तासाला. तासाला किती वेग आहे म्हणजे याला म्हणतो आपण किलोमीटर प्रति तास. मग वेगच काढायचा आहे मला. आणि तो कसा काढायचा आहे? किलोमीटर प्रति तासात काढायचा आहे. किलोमीटर प्रति तासात. सूत्र लिहू मग. पहा आपलं तेच सूत्र आहे. इकडे पहा. लिहू नका, पहा इकडं. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग गुणिले आता काय येईल इथं? 5/18. का 5/18 कळालं का तुम्हाला? इथं येईल गुणिले 5/18. समजलं का? या सूत्रामध्ये 5/18 आलं. हे कोणाकोणाला कळालं? का आलं त्याचं कारण कळालं का? कारण काय आहे? कारण हे आहे की वेळ दिलाय आपल्याला छोट्या एककामध्ये म्हणजे 10 सेकंद. ओके. अंतर दिलंय मीटर मध्ये म्हणजे छोट्या एककात. परंतु जो आपल्याला वेग काढायचा आहे तो मोठ्या एककामध्ये आपल्याला काढायचा आहे. म्हणून सूत्रामध्ये गुणिले काय आलं? 5/18 आलं. जर समजा हे तिन्ही एकक एकाच पद्धतीत म्हणजे मोठ्या एककात जर असते तर गुणिले 5/18 करायची गरज नसती. किंवा याच्या उलट जर तिन्ही एकक हे छोट्या एककात असते तरीही आपल्याला गुणिले 5/18 करायची गरज
नव्हती, परंतु या ठिकाणी दिले दोन गोष्टी आपल्याला छोट्या एककात दिल्या आणि विचारलंय मोठ्या एककात, म्हणजे एका वेगळ्या पद्धतीत दिलं आणि एक वेगळ्या पद्धतीत दिलंय, त्यामुळे आपल्याला गुणिले काय करावं लागतं, 518 करावं लागतं. ठीक आहे, समजतंय? मग आता किमती टाकतो. 518 का आलं ते कळालं कारण. आता बघा अंतर किती आहे सांगा आता. 800. ओके, वेळ किती आहे, 10 गुणिले वेग आपल्याला काढायचा आहे, गुणिले 518. ओके, संख्या सगळ्या तिकडे नेऊया, चालेल का? संख्या सगळ्या तिकडे नेऊया. हे बघा 800 गुणिले हे 18 छेदात आहे, तर इकडे आल्यावर काय होतील, अंशात येतील, भागिले हे दोन्ही गुणाकारात आहे तर कुठे येतील, भागाकारात. 10 गुणिले 5 बरोबर किती, वेग. हे कोणाकोणाला समजलं सांगा. संख्या एका बाजूला नेऊ. बघा 18 हे छेदामध्ये आहे, तर बरोबरचं चिन्ह आलं की अंशात, आणि 10 आणि 5 हे अंशात आहे तर कुठे जातील, भागाकारात म्हणजे छेदात. मग आता पहा, 0 0 कटला, मग 5 1 5, 5 1 5 उरले किती, 3, 30 झाले, 5 सक 30, म्हणजे 16 गुणिले 18 बरोबर वेग. ओके, मग आता 16 गुणिले 18 गुणाकार करा. 16 8 किती होतील, 16 8 128. अच्छा आले 12. 16 1 16 आणि 12 28, 288. वेग कशात दिलाय, किलोमीटर प्रति तास. मग किलोमीटर प्रति तास बरोबर किती आला, वेग. काय आला, वेग. मग उत्तर काय आलं, वेगाचं उत्तर आलं 288 किलोमीटर प्रति तास. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. समजते, चला लिहून घ्या. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं तुम्ही, जर समजा दोन्ही तिन्ही एककापैकी एक एकक जर दुसऱ्या पद्धतीत असेल, चला कोणाकोणाला हा प्रश्न समजलाय, लक्षात राहील तुमच्या, की जर वेगवेगळ्या पद्धतीत जर दिलेले असतील तर त्यावेळेस गुणिले काय करायचं, 518 करायचं. चला पुढचा प्रश्न घ्या, लिहा दुसरा प्रश्न, लिहा दुसरा प्रश्न, लिहा. 12 सेकंदात 12 सेकंदात एक आगगाडी, आगगाडी म्हणजे काय रे, रेल्वे. हा, एक आगगाडी 12 सेकंदात एक आगगाडी 150 मीटर जाते, 150 मीटर जाते, 150 मीटर जाते, तर तिचा ताशी वेग किती, तर तिचा ताशी वेग किती, तर तिचा ताशी वेग किती. हा तुम्ही सोडवा, मी नाही सांगत, तुम्ही सोडवा. चला बघा, मला फक्त प्रश्नाचं उत्तर द्या. वेळ किती दिला रे, 12 सेकंद. किती मीटर जाते अंतर, 150 मीटर अंतर जाते. हे दोन्ही काय दिले, छोट्या एककात दिले, पण वेग कसा विचारला रे, मोठ्या एककात. म्हणून सूत्रामध्ये गुणिले काय येईल, 518 येईल. व्हेरी गुड, ताशी वेग विचारला. करा तुम्हीच उत्तर काढा. हा, अंतर दिलंय 150 मीटर, हे छोटं एकक आहे, आणि वेळ दिलाय 12 सेकंद, ते पण छोटं एकक आहे, परंतु वेग आपल्याला मोठ्या एककात विचारलाय. ताशी वेग म्हणजेच किलोमीटर प्रति तास, तर ते आपल्याला काढायचंय. बघूया आपण. 45 किलोमीटर प्रति तास आलं का, कोणाकोणाचं आलं, 45 किलोमीटर प्रति तास आलं म्हणून. चल, हा पियुष सांग, माईक चालू कर पियुष. हॅलो सर. आलं का उत्तर तुझं, नाही सर.
प्रश्न वाचन सांगता येईल का? सांगू? हो हा सर. प्रश्न वाच. 12 सेकंदात एक आगगाडी 150 मीटर जाते तर तिचा ताशी वेग किती? बर, अंतर किती दिलंय? 150 मध्ये 150 मीटर. वेळ दिलाय 150 मीटर. 12 सेकंद. आणि बर. वेग विचारला ताशी वेग. म्हणजे ताशी बघ, वेग. हा, तर दोन ज्या गोष्टी दिल्यात त्या छोट्या एककात दिल्यात आणि जे हो विचारले ते सर. मोठ्या एककात विचारले. बरोबर आहे का बा? हो सर. हा, म्हणून सूत्रामध्ये गुणिले 518 येईल. ओके, हो. मग सूत्र काय आहे सांग आपलं. अंतर बरोबर अंतर बरोबर वेळ गुणिला वेग गुणिले 518. गुणिले 518. 18. ओके, हा, अंतर किती दिलं सांग. अंतर 150. वेळ किती आहे? 12 सेकंद आणि वेग काढायचा आहे काढायचा आहे. गुणिले 500. हा, 18. आता काय करू सांग. सर 518 इकडे गुणाकार आहेत, बाजू बदलल्या भागाकारात जातील. हा, आणि 12 पण गुणाकारात येतं भागाकारात येतं. बरोबर. भागाकारात जातील. हा, मग काय होईल? 150 गुणिले 150 गुणिले 18 18 छेदात भागिले. भागिले 12 गुणिले 5. बरोबर वेग. हा, आता काही बरोबर आहे. काटाकाटी करता येईल का? हो सर. कर मग सांग. 5 1 5 1 5 5 त्रिक 15 आणि 5 एक शून्य जसा तसा. 5 त्रिक 15, शून्य जसा तसा. हा, आणखी सर सर 2 ने जाते 18 ला 12 ला. 6 दे ना, 6 जाईल ना. 6 साइन साय- 2 12 हम्म. साइन त्रिक 18. हा, मग आता राहिले काय? 30 गुणिले 3 2 बरोबर वेग. आता 2 न 30 ला भाग बसेल ना. हो सर. दे मग. सर दे, बे एक बे एक उरला 10 झाले. बे बे पण बे पंचे 10 15. 15 गुणिले 3 म्हणजेच किती होईल? वेग बरोबर 15 गुणिले 3 वेग बरोबर 45 45 काय? किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास. व्हेरी तास. गुड, व्हेरी गुड. चला, थँक्यू सर. ओके. पार्थ माईक चालू कर तुझं. किती आलं उत्तर तुझं? सर माझं 540 किलोमीटर प्रति तास आलं. 540 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. चल वाच प्रश्न, चल. एक बस 4 सेकंदात 600 मीटर जाते तर त्या बसचा ताशी वेग किती? या बसचा ताशी वेग किती है ना? बघ, अंतर आणि वेळ हे छोट्या एककात दिलंय आणि आपल्याला वेग विचारले मोठ्या एककात. म्हणून सूत्रामध्ये काय येईल? गुणिले 518 येईल ना बघ. हो सर. हा, मग सूत्र काय सांग डायरेक्ट. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 518. वेग गुणिले 518. सांग आता, जे जे संख्या दिल्या त्या संख्या टाकूया आपण. अंतर किती अंतर दिलं? 600 मीटर. तास. वेळ किती आहे? 4 सेकंद. 4 सेकंद. ओके. वेग वेग आपल्याला काढायचा गुणिले 518. 18. हा, सगळ्या संख्या इकडे एका बाजूला आणूया आपण. म्हणजेच 600 गुणिले 18 18. भागाकाराच्या वर गेल्यावर गुणाकारच होते आणि 4 गुणिले 5. हा, आता काटाकाटी कर. चल सांग. 4 हम्म 4 एक 4. 4 1 4. उरले किती? 2. 20 झाले. 4 4 5 20 आणि शून्यला परत 5 5 1 न 5 एक 5, 5 त्रिक 15. म्हणजे 30 गुणिले 18. 540. हा, वेग म्हणजेच वेग बरोबर 540 40 किलोमीटर प्रति प्रति तास. तास. 540 किलोमीटर प्रति तास. कोणाकोणाला समजलंय? चला, व्हेरी गुड. आलत. चला, कोणाकोणाचा आलता हात वर करा. चला.
प्रति मीटर ताशी प्रति मीटर योग हा, ताशी वेग किती आहे ना. मग बघ, आपल्याला अंतर दिलंय 120 मीटर, वेळ दिलाय 9 सेकंद आणि वेग आपल्याला मोठ्या एककात विचारलाय, म्हणून गुणिले 518 येतं. मग सूत्र काय आपलं सांगता येईल? हो सर. अंतर बरोबर हो सर. अंतर अंतर बरोबर वेग गुणिले गुणिले वेग 518 गुणिले 518. ओके, मग अंतर किती दिलं सांग? 120 अंतर आहे सर. हा, आणि वेळ दिला 9 120 सेकंद. मीटर सेकंड. वेग बरोबर 518. ओके, हो सर. संख्या नेऊत एका बाजूला, काटाकाटी बी करता येते इथं, पण नेऊया, चालेल ना? हो सर. हो सर. बर, म्हणजे 120 गुणिले किती, छेदात 18 आहेत ते अंशात येतील. हो सर. भागिले छेद 9 गुणिले 5 बरोबर वेग. पक्षांतराचा नियम माहिती आहे ना तुम्हाला? गुणाकारात असेल तर भागाकारात, भागाकारात असेल तर गुणाकारात, बेरीज असेल अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक. ठीक आहे, आता काटाकाटी करता येईल बा? हो सर. 5 1 5 5 2 10. बर, 5 1 5 5 2 10 उरले 2, 20 झाले. 5 चोक 20. ओके, 20. आणि आता 9 न भाग दिला 18. 9 1 9 9 2 18. हा, वेग बरोबर उरलं 24 गुणिले 2, म्हणजे 24 दोन्ही 2 48 48 किलोमीटर प्रति तास. थँक्यू सर. ओके, व्हेरी गुड. 48 किलोमीटर प्रति तास असा हा त्याचं उत्तर आहे. चला, व्हेरी गुड. कोणाकोणा चालतं?